रशिया आणि युक्रेनियन युद्ध. युक्रेनियन हा एक चालू आणि प्रदीर्घ संघर्ष आहे जो फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू झाला होता, ज्यामध्ये एकीकडे रशिया आणि रशिया समर्थक सैन्यांचा समावेश होता आणि दुसरीकडे युक्रेनचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या क्रिमिया आणि डोनबासच्या काही भागांवर हे युद्ध केंद्रित आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव विशेषतः 2021 ते 2022 पर्यंत उफाळून आला, जेव्हा हे उघड झाले की रशिया युक्रेनवर लष्करी आक्रमण करण्याचा विचार करत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियासोबतची राजनैतिक चर्चा अयशस्वी झाल्यामुळे आणि 22 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने फुटीरतावादी नियंत्रित प्रदेशात सैन्य हलवल्यामुळे संकट अधिकच गडद झाले. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर पूर्ण प्रमाणावर आक्रमण सुरू केले. युरो मैदान निषेध आणि त्यानंतर 22 फेब्रुवारी 2014 रोजी युक्रेनचे अध्यक्ष विक्टर यानुकोविच यांना काढून टाकल्यानंतर आणि युक्रेनमधील रशियन समर्थक अशांततेच्या दरम्यान चिन्हांशिवाय रशियन सैनिकांनी क्रामियाच्या युक्रेनियन प्रदेशात धोरणात्मक आणि पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवले. मार्च 2014 रोजी रशियन फेडरेशनच्या फेडरेशन काउन्सिलने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये लष्करी बळाचा वापर करण्याची विनंती एकमताने स्वीकारली. रिटनिंग ऑफ क्रिमियावर रशियन लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. क्रिमियन संसदेवर कब्जा केल्यानंतर रशियाने आयोजित केलेल्या मोठ्या प्रमाणावर टीका झालेल्या स्थानिक सार्वमतानंतर रशियाने क्रिमियाला जोडले, ज्याचा परिणाम क्रिमियाचे स्वायत्त प्रजासत्ताक रशियन फेडरेशनमध्ये सामील होण्यासाठी झाला. एप्रिलमध्ये युक्रेनच्या डोनबास भागात रशियन समर्थक गटांनी केलेली निदर्शने युक्रेनियन सरकार आणि स्वयंघोषित डोनेत्स्क आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिकच्या रशियन समर्थित फुटीरतावादी सैन्यांमधील युद्धात वाढली. ऑगस्टमध्ये रशियन लष्करी वाहनांनी डोनेत्स्क ओब्लास्टच्या अनेक ठिकाणी सीमा ओलांडली. सप्टेंबरच्या सुरुवातीला युक्रेनियन सैन्यांच्या पराभवासाठी रशियन सैन्यांनी केलेली घुसखोरी जबाबदार मानली गेली. नोव्हेंबर 2014 मध्ये युक्रेनच्या सैन्याने पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी नियंत्रित भागांमध्ये रशियाकडून सैन्य आणि उपकरणांची तीव्र हालचाल नोंदवली. असोसिएटेड प्रेसने 40 अचिन्हांकित लष्करी वाहनांनी बंडखोर नियंत्रित भागात फिरत असल्याची माहिती दिली. ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप OSCE स्पेशल मॉनिटरिंग मिशनने DPR नियंत्रित प्रदेशात जड शस्त्रांच्या आणि टाक्यांचे काफिले चिन्हांशिवाय नियंत्रित केले. OSCE निरीक्षकांनी पुढे सांगितले की त्यांनी दारुगोळा वाहतूक करणारी वाहने आणि सैनिकांचे मृतदेह मानवतावादी मदत काफिल्यांच्या नावाखाली रशियन युक्रेनियन सीमा ओलांडताना पाहिले. ऑगस्ट 2015च्या सुरुवातीस OSCEने कारवाईत मारल्या गेलेल्या सैनिकांसाठी रशियन लष्करी संहिता चिन्हांकित अशा 21 पेक्षा जास्त वाहनांचे निरीक्षण केले. द मॉस्को टाइम्सच्या मते रशियाने संघर्षात रशियन सैनिकांच्या मृत्यूंची चर्चा करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना धमकावण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. OSCEने अहवाल दिला आहे की त्याच्या निरीक्षकांना संयुक्त रशियन अलिप्ततावादी सैन्याने नियंत्रित केलेल्या भागात प्रवेश नाकारला होता. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या बहुसंख्य सदस्यांनी आणि अम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या संघटनांनी क्रांत्योत्तर युक्रेनमधील रशियाच्या कृत्याबद्दल आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आणि युक्रेनियन सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप करून रशियाचा निषेध केला आहे. अनेक देशांनी रशियन व्यक्ती किंवा कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लागू केले. ऑक्टोबर 2015 मध्ये द वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिले की रशियाने सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांना पाठिंबा देण्यासाठी युक्रेनमधून सिरियामध्ये आपल्या काही उच्चभ्रू तुकड्या पुन्हा तैनात केल्या आहेत. डिसेंबर 2015 मध्ये रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कबूल केले की रशियन लष्करी गुप्तचर अधिकारी युक्रेनमध्ये कार्यरत होते, तरीही ते नियमित सैन्यांसारखे नसल्याचा आग्रह धरत होते. फेब्रुवारी 2019 मध्ये युक्रेनच्या 7% प्रदेशाचे युक्रेन सरकारने तात्पुरत्या ताब्यात घेतलेले प्रदेश म्हणून वर्गीकरण केले होते.